नोटीसमध्ये 1 सप्टेंबरपासून आम्हाला वाढ सांगितले ₹1 घरगुती घरांसाठी आणि औद्योगिक आणि व्यापारी लोकांना ₹2.75 वाढ आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांचं ₹22.50 होतं ते ₹25.25 होणार आणि आमचं ₹8.25 रेट होता तो ₹9.25. आता ही वाढ करायला हरकत नाही. आमच्या इथले लोक हरकत नाही ₹1 वाढ. पण तुम्ही रेग्युलर पाणी आम्हाला दिलं पाहिजे ना. आम्ही MIDCचे ग्राहक होतो इथे आणि आम्हाला रेग्युलर म्हणजे कसं कमी दाबाने पारोटा पडतोय. शुक्रवारी पाणी गेलं का ते 2 दिवस पुढे येतच नाही पाणी. असं आमच्या इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे सर्वांचं, की पाणी आता धरणामध्ये पण पाणी पाऊस भरपूर पडतोय. इथे पाण्याचं शॉर्टेज काय आहे? महत्वाचं पाणी आणि वीज हे आम्हाला महत्वाचं आहे आणि त्यापैकी पाणी जर मिळत नसेल रेग्युलर, तर ही वाढ नुसती तुम्ही करून काय उपयोग आहे? तुमचे वाढ्याच्या चोऱ्या होत आहेत, तुमच्या पाईपलाईन फुटतायत. याच्यावर काहीतरी उपाययोजना करा ना. 15% गळती आहे एकूण माहिती अधिकाऱ्याने मला उत्तर दिलं. मग ह्या सुधारणा करण्याऐवजी तुम्ही फक्त वाढ करत चाललात. हे चांगलं नाहीये. त्यामुळे आमचा हा विरोध राहणार आहे आणि येत्या महापालिकेच्या इलेक्शनात हा आम्ही इश्यू घेणार आहोत.